प्रभाग 14 मधून भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या प्रचार यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। फुटाळा वस्तीतील नागरिकांकडून फुलांचा वर्षाव। हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपकडून उमेदवारी स्वीकारल्यानंतर प्रगती पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्या प्रचार यात्रेदरम्यान परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत आहेत। प्रभाग 14 मधून भाजपच्या उमेदवार प्रगती पाटील यांनी उमेदवारी स्वीकारताच परिसरात आनंद आणि उत्साहाची लाट उसळली आहे। त्यांच्या प्रचार यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून शहरातील फुटाळा वस्तीतील नागरिकांनी प्रत्येक गल्लीत त्यांचे जल्लोषात स्वागत केले। त्यांचा पूर्ण पॅनल निवडणुकीत जिंकण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केली। नागपूर शहराची जनता फार हुशार आहे आणि समजदार आहे। त्यांना माहित आहे आज नागपूर प्रचंड वेगाने विकासाकडे जात आहे आणि विकास कोण करतोय तर आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजीच्या शिवाय या शहरात कोणी काही केलं नाही, विकास नावाचा गोष्ट केली नाही। आणि म्हणून आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजीला ऊर्जा द्यायची असेल तर पूर्ण नागपूर शहरात 100 पेक्षा जास्त कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल आणि परत एकदा नागपूर विकासाकडे झेप घेईल। या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या नागपूरच्या जनतेला काय असं आवाहन कराल? मी पूर्ण नागपूर शहरातील मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की आज आपल्या नागपुराने विकासाची झेप पकडलेली आहे। हा विकास आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून होतो आहे। आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजींना जर आपल्याला ऊर्जा द्यायची असेल, आशीर्वाद द्यायचे असेल तर नागपूर महानगरपालिकेत सर्वच्या सर्व कमळ फुलवून सर्व नगरसेवक निवडून देऊन आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजींना विकासासाठी अजून ऊर्जा द्यावी, उत्साह द्यावं एवढीच नम्र प्रार्थना मतदार राजांना करेन। कुठले प्रमुख मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीच्या रंगात नागपूर महानगरपालिकेचे जे मुद्दे असतील, सफाई, विद्युत, पाणी, हे मुद्दे घेऊन आम्ही या इलेक्शनला कंडक्ट करतोय आणि लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवावा एवढं सांगतोय। कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात नागपूरचा विकास तुम्ही पाहिला असेल, माननीय नितीनजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात नागपूर प्रचंड डेव्हलप झालेला आहे। मोठाले प्रोजेक्ट इथे उडानपूल पहा, रोड पहा, त्याच्यानंतर मोठमोठ्याले इन्फ्रास्ट्रक्चर इथे उभे झालेलं आहे आणि त्याच्या भरोश्यावर नागपूरचं डेव्हलपमेंट होत आहे। तेच मुद्दे घेऊन आम्ही समोर जातोय। येणारं नागपूर हे वेगळ्या पद्धतीचं आणि डेव्हलप नागपूर आहे। सर, प्रभागात जेव्हा फिरताय तुम्ही काय लोकांचा प्रतिसाद येतोय? काय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण 4 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे कुठेतरी कामाची कमतरता प्रशासकांमुळे झालेली आहे। कुठे कचऱ्याचा समस्या असेल, कुठे पाण्याची समस्या असेल, कुठे विद्युतची समस्या असेल। पण येणारं जे इलेक्शन झाल्यावर, जे निवडणूक झाल्यावर जे महापौर बसतील आणि जे भाजपचं सरकार आलं इथे, ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे लोकसभेतही आमचं सरकार आहे, विधानसभेत आहे आणि जर कॉर्पोरेशनला आमचं सरकार आलं तर डेव्हलपमेंट निश्चित आहे आणि जेवढे समस्या असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। प्रभागाच्या नागरिकांना काय अपील करायचं? प्रभागाच्या नागरिकांना एवढंच अपील करतोय की आपण जे मतं देताय ते पूर्ण समस्याच्या भरोश्यावर, म्हणजे समस्या सॉल्व्ह होतील आणि होतात आहे। नागपूर कसं होतं 10 वर्षा अगोदर आणि आज कसं आहे हे पाहूनच त्यांनी आम्हाला मतदान करावं आणि येणारं डेव्हलपमेंट चांगलं होईल याची मी शाश्वती देतो। यावेळी फुलांचा वर्षाव करत, हार घालून तसेच औक्षण करून नागरिकांनी प्रगती पाटील यांना शुभेच्छा दिल्या। प्रचार यात्रेदरम्यान महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। प्रगती पाटील यांनी यापूर्वी केलेल्या विकास कामांमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे त्यांच्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली। यंदाही प्रगती पाटील त्यांच्या संपूर्ण पॅनलसह विजयी होतील असा ठाम विश्वास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे। एकूणच प्रभाग 14 मध्ये भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। 14 मधून जे आहे ते भारतीय जनता पक्षाचा प्रचारला सुरुवात झालेली आहे। आता आपण बघू शकतो की चारही उमेदवार जे आहेत ते फुटाळा वस्तीमध्ये प्रचार करत आहेत।
आपल्यासोबत इथे जे आहेत ते भाजपाचे अनुभवी उमेदवार जे आहेत त्या प्रगती पाटील मॅडम आहेत, त्या सर्वांचे आशीर्वाद घेत आहेत तिथे. आणि आपण बघू शकतो ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक जे आहेत त्यांना प्रतिसाद देत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघत मिळत आहे. पण पुन्हा एकदा संधी भाजपाने दिली आहे. काय सांगाल, कसं या संधीचं सोनं करणार आहे? आपण पाहत आहे की जनता आमच्या सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पार्टी नेहमीच विकासाचं काम करत आलेली आहे. त्यामुळे जनतेला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यायचंय आणि ते नक्कीच निवडून द्यायचं. मॅडम, कुठल्या प्रकारचे विकास कामं आपल्या हातून झाले आहेत आणि अजून काय शिल्लक राहिलं तर वाटतं तुम्हाला? बरेच कामं झालेली आहेत आणि बरेच कामं शिल्लक आहेत. कारण पट्टे वाटपाचं काम मोठं आमचं शिल्लक आहे, ते नक्कीच काही दिवसात होणार आहे. मॅडम, नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप दिवस झाले आपण फिरत आहे, प्रत्येक ठिकाणी जे आहे ते प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. हो, नक्कीच आम्हाला सगळ्या उमेदवाराला खूप उत्साहाने जनता स्वागत करत आहे. कारण त्यांना माहिती आहे की हे भारतीय जनता पार्टीचे सैनिक आहेत आणि हे सैनिक नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या विकासाला शेवटपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमळ आम्हाला उमलायचं आहे. त्यामुळे नक्कीच जनता आमच्या पाठीशी उभी आहे. शेवटचा प्रश्न मॅडम, काय अपील कराल? आम्ही असं प्रभागाच्या नागरिकांना काय अपील कराल? प्रभागाच्या नागरिकांना आम्ही एकच अपील करू इच्छितो की आपण आपलं मत वाया जाऊ देऊ नका, इकडे तिकडे भटकू नका. भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तर आपल्या पाठीशी नेहमीच जनताच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभी राहिलेली आहे आणि जनताही त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. त्याला विश्वासाला कुठेच तडा जाणार नाही. तर आपण बघितलं, प्रगती पाटील मॅडमने सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीवर जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज, नागपूर. मतदान करा, सांगतंय संविधान. शहराच्या विकासासाठी तुमचं एक मत तुमच्या शहराचं भविष्य घडवतं. 15 जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करा. नागपूर महानगरपालिकेद्वारे जनहितार्थ प्रसारित.